Hello students, as आपण today we learn the new chapter integration. Integration is divided into two parts. One part is indefinite integral and another part is definite integral. Indefinite integral व डेफायनेट इंटिग्रल यामध्ये काय फरक आहे आपण ही डेफिनेशनच्या नंतर पाहूया. यामध्ये तर इंटिग्रेशन यामध्ये दोन पार्ट आहेत. इंडेफायनाइट इंटिग्रेशन and definite integration. तर पहिल्यांदा आपण इंडेफायनाइट इंटिग्रेशन शिकणार. यामध्ये इंडेफायनाइट इंटिग्रेशन डेफिनेशन. Integration is the reverse process to differentiation. We know that derivatives of all standard function. Definition: if d dx of g of x equal to f of x, if d dx of gx is equal to f of x, then we say that integral of f of x is g of x and it is symbolically written as integral f of x dx equal to g of x. Definition part: if d dx of g of x is equal to f of x, then we say that integral f of x dx equal to g of x read integral f of x dx as integral of f of x with respect to x is g of x. या f of x ला म्हणायचं इंटिग्रँड. आणि इंटिग्रेशनचा जो सिंबल आहे तो इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू x. एकटा इंटिग्रेशनचा सिंबल नाही पाहिजे किंवा हा ऑपरेटर नाही पाहिजे. ॲट ए टाइम दोन्हीही टर्म आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. आणि रीड इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू एक्स. रीड ॲज इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे आपण पाहूया की याला इंडेफायनाइट इंटिग्रेशन का म्हटलं. Now we know that derivatives of constant term is always 0. That is d dx of g of x plus c is equal to f of x. Then we can write integral f of x dx is equal to g of x plus c, where c is arbitrary constant. आता हे c ची व्हॅल्यू c कॅन टेक इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज. आता इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज तर c च्या व्हॅल्यू आपण जेवढ्या ठेवतो इथे आपण इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज आहे म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ इंटिग्रेशन झाले म्हणून त्याला म्हटलंय इनडेफायनाइट इंटिग्रेशन. तर यानंतर आपण लिहिताना आपण जेव्हा केव्हा इंडेफायनाइट इंटिग्रेशन मध्ये
इंटिग्रेशन काढू तेव्हा त्याला लिहित असताना इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी लिहायचं आहे. इनडेफायनाइट इंटिग्रल मध्ये इंटिग्रल काढल्यानंतर जे त्याचं इंटिग्रल असेल तेव्हा प्लस हा सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन न विसरता सगळ्यांनी लिहायचा आहे. समजलं? नंतर पाहूया आपण याचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे. जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिले होते की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन, पॉवर फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, हे जे सगळे फंक्शन आहेत ते इंटिग्रेशनमध्ये सुद्धा आहेत. यामध्ये आपण याचे फॉर्म्युले पाहूया. सम स्टँडर्ड फॉर्म्युले. पहिला आहे पॉवर फॉर्म्युला. इंटिग्रल एक्स रेज टू पॉवर एन डी एक्स इज इक्वल टू, याचं इंटिग्रल येईल एक्स रेज टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस. आता आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं की डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स प्लस सी असेल तर याचं इंटिग्रल एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे त्याचं कन्व्हर्शन जे होते इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. आता आपण जर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढली एक्स रेज टू पॉवर एन अपॉन एन प्लस वन प्लस सी, याची जर आपण डेरिव्हेटिव्ह काढली तर आपल्याला काय मिळेल? डेरिव्हेटिव्हच्या रूलनुसार 1 अपॉन एन प्लस वन इज कॉन्स्टंट, टेक आउट कॉमन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू पॉवर एन प्लस वन पॉवर अधिक एन प्लस वन, एक्स चा पॉवर 1 न कमी होईल एन प्लस वन मायनस वन, ही झाली या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. आणि प्लस सी इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ना 0, एन प्लस वन कॅन्सल होईल, शिल्लक काय राहणार एक्स रेज टू पॉवर एन. म्हणजे याचं इंटिग्रल जे मिळते आपल्याला ते या फॉर्म मध्ये आहे की इंटिग्रल एक्स रेज टू पॉवर एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आता हा पॉवर फॉर्म्युला यूज करताना फंक्शन हे न्यूमरेटर मध्ये पाहिजे इतकं लक्षात ठेवायचं. आता मग फॉर एक्झाम्पल इंटिग्रल एक्स रेज टू पॉवर 5 dx, राइट हँड साइडला काय होईल फॉर्म्युल्यानुसार एक्स रेज टू पॉवर 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 प्लस सी, दॅट इज एक्स रेज टू पॉवर 6 अपॉन 6 प्लस सी. Similarly, we can find the integral of x raised to power 7 dx directly, x raised to power 8 upon 8, that is 7 plus 1 upon 7 plus 1 plus c. Again, for example, power fraction मध्ये असेल x raised to power 1 by 2 असेल dx is x raised to power 1 by 2 plus 1 upon 1 by 2 plus 1 plus c, that is x raised to power 3 by 2 upon 3 by 2 plus c. तर हा पॉवर फॉर्म्युला आपण पॉवर पॉझिटिव्ह असताना, पॉवर निगेटिव्ह असताना, पॉवर फ्रॅक्शन मध्ये असताना सगळ्या ठिकाणी आपण हा पॉवर फॉर्म्युला यूज करू शकतो इंटिग्रेशन साठी. फॉर एक्झाम्पल अगेन x रेज टू पॉवर -3 dx, पॉवर फॉर्म्युला यूज करायचा आहे x रेज टू पॉवर -3 plus 1 upon -3 plus 1 plus 3, that is x raised to power -2 upon -2 plus c. याप्रमाणे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये पॉवर फॉर्म्युला यूज करायचा आहे. यूज करत असताना दिलेलं फंक्शन हे न्यूमरेटर मध्ये असलं पाहिजे इतकं लक्षात ठेवायचं. डिनॉमिनेटर मध्ये असेल तर त्याला खालून वर आणा. पुन्हा एक एक्झाम्पल पाहूया आपण. 1 upon x raised to power 3 असेल, इथे पॉवर फॉर्म्युला पहिल्यांदा लागणार नाही, याला करणार आपण x रेज टू पॉवर -3
dx आणि मग नंतर याला पॉवर फॉर्म्युला यूज करा x raised to power -3 plus 1 that is -2 upon -3 plus 1 that is -2 plus 6. तर याप्रमाणे आपण हा पॉवर फॉर्म्युला इंटिग्रेशनचा यूज करणार. समजलं? आता दुसरा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला ज्याला म्हणतो आपण तो आहे इंटिग्रल a raised to power x dx. याचा इंटिग्रेशन राहणार a raised to power x upon log of a plus c. इंटिग्रल a raised to power x dx is equal to a raised to power x upon log of a plus c. हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? इंटिग्रल 7 raised to power x dx असेल, या फॉर्म मध्ये फंक्शन आलं असेल इंटिग्रेशन इज 7 raised to power x upon log of 7 plus c. तर दुसरा फॉर्म्युला आपण यूज करणार याप्रमाणे. तिसरा फॉर्म्युला आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन e raised to power x dx is equal to e raised to power x plus c. एक्सपोनेन्शियल फंक्शन एकमेव आहे की त्याची डेरिव्हेटिव्ह पण तितकीच आहे आणि त्याचं इंटिग्रेशन पण तितकंच आहे. चौथा फॉर्म्युला आहे इंटिग्रल ऑफ साइन x dx. साइनचं इंटिग्रल मायनस कॉस x प्लस c. पाचवा फॉर्म्युला आहे कॉस x dx. कॉसचं इंटिग्रल साइन x प्लस c. सहावा फॉर्म्युला आहे इंटिग्रल sec square x dx is equal to tan x plus c. सातवा फॉर्म्युला आहे इंटिग्रल cosec square x dx equal to minus cot x plus c. आठवा फॉर्म्युला आहे इंटिग्रल sec x into tan x dx equal to sec x plus c. नववा फॉर्म्युला आहे इंटिग्रल cosec x cot x dx is equal to minus cosec x plus c. आणि दहावा फॉर्म्युला आहे इंटिग्रल 1 upon x dx is equal to log of x plus c. Here x greater than 0. तर बेसिक फॉर्म्युले इंटिग्रेशनचे हे 10 आहेत. तर हे 10 ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. पाठ केल्याशिवाय पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला एकही प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. त्यामुळं हे सगळेच्या सगळे 1 ते 10 पर्यंत फॉर्म्युले सगळ्या मुलांचे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. आता हे झाले स्टँडर्ड फॉर्म्युले. आता यावर एक लिनियर फॉर्म मधला थेरम आहे. तर तो थेरम आपण इथे लिहिणार आणि त्या थेरमनुसार पुन्हा 10 फॉर्म्युले त्याचं कन्व्हर्शन कसं होते ते तुम्हाला सांगणार. 1-2 फॉर्म्युले मी शिकवणार तुम्हाला आणि बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला होमवर्कसाठी घरून लिहून आणायचे आहे. तर हा थेरम आहे इफ इंटिग्रल f of ax plus b dx is equal to g of ax plus b आहे अपॉन जो x चा कोएफिशिएंट असेल तो डिनॉमिनेटर दिल्याचा आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता जसं इंटिग्रल f of x dx is equal to g of x plus c आलं. आता इथे काय बदल झाला तर या x च्या ऐवजी या थेरम मध्ये f of ax plus b आलं इंटिग्रल dx. तर त्याच्या राइट हँड साइडला काय कन्वर्शन झालं f of x आहे तर g of x आहे. इथे f of ax plus b आहे तर त्यामध्ये काही बदल नाही करायचा. g of ax plus b लिहून टाकायचा आणि जो हा x चा कोएफिशिएंट असेल एक्झाम्पल मध्ये तो डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा.
आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता मग फॉर एक्झाम्पल जर आपण इथे पाहिलं की इंटिग्रल ट्वाइस एक्स प्लस 3 dx तर इंटिग्रल एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इक्वल टू जी ऑफ ए एक्स प्लस बी अपॉन कोएफिशिएंट ऑफ ए प्लस सी. मग आता आपण या थेरमनुसार आपण हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले एक्सच्या ठिकाणी ए एक्स प्लस बी ठेवून त्याला आपण सॉल्व्ह करणार. आता पहिला फॉर्म्युला इथे पाहू आपण. या इंटिग्रल एक्सच्या ऐवजी एक्स प्लस बी रेज टू पॉवर एन डीएक्स. आता राईट हँड साइडला पहा काय होतं तर एफ ऑफ ए एक्स प्लस बी आहे तर जी ऑफ ए एक्स प्लस बी. मग ए एक्स प्लस बी एक्स रेज टू पॉवर एन डी एक्स तर एक्स रेज टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. एक्सच्या ऐवजी लिहायचं आहे ए एक्स प्लस बी रेज टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. आपण बेसिक फॉर्म्युला ॲज इट इज लिहिला. एक्सच्या ऐवजी लिनियर फॉर्म आला म्हणून हा जो एक्सचा कोएफिशिएंट आहे तो डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा आहे ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. मग फॉर एक्झाम्पल इथे आपण ट्वाइस एक्स प्लस 3 रेज टू पॉवर 2 dx लिहिलं तर किती रिझल्ट ट्वाइस एक्स प्लस 3 रेज टू पॉवर एक वाढतो 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 झालं. पण लिनियर फॉर्म मध्ये आलं त्याच्यामुळे हा एक्सचा कोएफिशिएंट जो 2 आहे तो डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा प्लस दॅट इज ट्वाइस एक्स प्लस 3 रेज टू पॉवर 3 अपॉन 2 प्लस 1 3 into 2 6 प्लस. याप्रमाणे इंटिग्रेशन आपण हे लिनियर फॉर्म मध्ये सुद्धा काढू शकतो आपण. तर एक झाला हा फॉर्म्युला पहिला. दुसरा आपण आता इथे येऊ. हा तुम्ही घ्या तर काय होईल घरी ए च्या ठिकाणी ए एक्स प्लस बी ठेवणार आपण. तर ए एक्स प्लस बी रेज टू पॉवर एक्स अपॉन लॉग ऑफ ए आणि जो एक्सचा कोएफिशिएंट आहे तो डिनॉमिनेटर मध्ये लिहिणार आपण ए प्लस सी. तर इथे लिहिलं तर इंटिग्रल ई रेज टू पॉवर एक्स च्या ऐवजी ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला हा यूज करायचा आहे ई रेज टू पॉवर ए एक्स प्लस बी अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स ए प्लस सी. फॉर एग्जांपल इंटिग्रल ई रेज टू पॉवर 3/2x मायनस 1/2 dx असं जरी असेल इथे ए च्या ऐवजी 3/2 आलं बी च्या ऐवजी -1/2 आलं तर त्याला कुठलाही फरक पडत नाही. इथे आपण याची कंडिशन पण लिहू शकतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ए नॉट इक्वल टू 0 बी मे बी 0 पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. म्हणजे बी ची व्हॅल्यू 0 पण राहू शकते निगेटिव्ह पण राहू शकते पॉझिटिव्ह पण राहू शकते. तर इथे आपण ए पॉझिटिव्ह घेतला बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतला फ्रॅक्शन मध्ये काही फरक पडत नाही. त्याचं इंटिग्रल ई रेज टू पॉवर 3/2x मायनस 1/2 अपॉन कोएफिशिएंट ऑफ x 3/2 प्लस सी. मग एखाद्या वेळेला बी ची व्हॅल्यू 0 आली असेल तर ई रेज टू पॉवर 5x झालं dx. आता यामध्ये की बी ची व्हॅल्यू 0 आली नाउ दिस कॅन बी रिटन ॲज फक्त समजण्याकरता लिहायचं नाही ई रेज टू पॉवर 5x प्लस 0 a इज 5 b इज 0. म्हणजे अल्टिमेटली इंटिग्रल ई रेज टू पॉवर 5x होईल. याला आपण हा फॉर्म्युला यूज केला किती तो ई रेज टू पॉवर 5x प्लस 0 अपॉन कोएफिशिएंट ऑफ x इज 5 प्लस c दैट इज ई रेज टू पॉवर 5x प्लस 0 म्हणजे 5x अपॉन 5 प्लस c. हे केवळ आपण समजण्याकरता लिहिलं. 0 कशा प्रकारे हँडल करायचा तर हे लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट आपण लिहू शकतो की इंटिग्रल ई रेज टू पॉवर 5x dx म्हणजे जिथे b ची व्हॅल्यू 0 आहे x च्या ऐवजी x व्हेरिएबल मधलंच
लिनियर फॉर्ममधलं फंक्शन आलं असेल तर ते या फॉर्ममध्ये आलं 5x तर e रेज टू पॉवर 5x अपॉन 5 प्लस c असं लिहायचं आहे. हा झाला तिसरा फॉर्म्युला. आता याच्यानंतर आपण साइन साठी लिहिणार. मग तुम्ही cos x x स्क्वेअर x cos x स्क्वेअर x साठी लिहून टाकायचं आहे. समजा मी साइन साठी लिहिला फॉर्म्युला इंटिग्रल sin ax plus b dx. We know that integral of sin x basic formula is cos ax plus b upon coefficient of x is a plus c. For example, आता मी इथे a आणि b च्या व्हॅल्यू वेगवेगळे घेतो आहे प्रत्येक वेळेला. sin x plus 2 dx. Here a is 1, b is 2. Here a is 1, b is 2. Basic formula is minus cos of x plus 2 upon coefficient of x. जर लिनियर फॉर्म मध्ये असेल तर x चा कोएफिशिएंट लिहायचा. कोएफिशिएंट ऑफ x इज 1 plus c, that is minus cos x plus 2 plus c. तर हा झाला sin चा फॉर्म्युला. cos ax plus b dx काय येणार? sin ax plus b upon a plus c. त्यानंतर आहे इंटिग्रल ऑफ cosec स्क्वेअर. cosec स्क्वेअर ax plus b dx आलं असेल. बेसिक फॉर्म्युला यूज करून टाका. cosec स्क्वेअरचं इंटिग्रल मायनस cot ax plus b upon coefficient of x is a plus c. त्यानंतरचा फॉर्म्युला आहे यामधला जो आपण इंटिग्रल sec ax plus b tan ax plus b म्हणजे पूर्ण फॉर्म्युला सॅटिस्फाय केला पाहिजे. x च्या ठिकाणी दोन्ही फंक्शन मध्ये ax plus b आलं पाहिजे. तर याचं इंटिग्रल येईल sec x tan x चे इंटिग्रल बेसिक फॉर्म्युला sec x असतो. तर sec ax plus b upon coefficient of x is a plus c. In this way, last formula is integral 1 upon ax plus b dx असेल तर याचं इंटिग्रल येईल log of mod घ्या. इथे फॉर्म्युलामध्ये तुम्ही mod घेतला तरी अधिक चांगलं. mod of ax plus b. आता इथे आपण x greater than 0 म्हटलं असल्यामुळे mod नाही घेतला तरी चालेल. स्ट्रिक्टली म्हटलं आहे mod of ax plus b upon x चा कोएफिशिएंट a plus c. हा फॉर्म्युला तुम्हाला मॅक्झिमम वेळेला येणार म्हणून याच्यावर थोडं स्ट्रिक्टली लक्षात ठेवा की इंटिग्रल 1 upon ax plus b dx is equal to log of ax plus b upon coefficient of x is a plus c. फॉर एक्झाम्पल आपण याचं एक्झाम्पल जर पाहिलं इंटिग्रल 1 upon twice x plus 3 dx आलं तर काय लिहिणार आपण log of twice x plus 3 upon coefficient of x is 2 plus c. इथे here a is 2 b is 3. आपण पुन्हा जर लिहिलं तर इथे इंटिग्रल 1 upon x minus 1 dx असं म्हटलं असेल तर log of mod x minus 1 upon coefficient of x is 1 plus c. तर याप्रमाणे याला सॉल्व करत जायचं. तर हे झाले बेसिक फॉर्म्युले. आता आपण कोणता नाही लिहिला याच्यामध्ये cosec x cot x चा लिहायचा आहे. cosec ax plus b cot ax plus b dx is equal to minus cosec ax plus b upon coefficient of x is a plus c. sec square चा नाही लिहिला आपण. sec square ax plus b dx tan ax plus b upon coefficient of x is a plus c. तर याप्रमाणे हे फॉर्म्युले आपण विथ एक्झाम्पल याला आपण क्लिअर केलं. हे सगळेचे सगळे फॉर्म्युले सगळ्या मुलांना पाठ करून घ्यायचे. बेसिक पहिल्यांदा हे 10 फॉर्म्युले पाठ करायचे. 10 फॉर्म्युल्यावरून या फॉर्म्युला या थेरमनुसार पुन्हा हेच 10 फॉर्म्युले आपल्याला मिळाले. म्हणजे फॉर्म्युले वेगळे नाहीत. फक्त एक हिंट लक्षात ठेवली की x च्या ऐवजी लिनियर फॉर्ममध्ये जर फंक्शन आलं असेल ax प्लस b या फॉर्ममध्ये आलं असेल तर इथे कंडिशन राहील की a नॉट इक्वल टू 0.
बी मे बी 0 पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आता इथे आपण ए नॉट इक्वल टू जर 0 म्हटलाय तर ए मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. मग एखादं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर इथे कॉस ऑफ -5x प्लस 2dx असं आलं असेल तर कॉसचं इंटिग्रल किती असते. बेसिक फॉर्म्युला कॉसचं इंटिग्रल राहते साइन, त्याचा हा जो अँगल आहे तो लिहा आणि x चा कोएफिशिएंट -5 प्लस c. म्हणजे काही वेगळं नाही, जसं आहे तसं चूज करा. फक्त त्या कंडिशनवर लक्ष ठेवायचं. ए नॉट इक्वल टू 0 मीन्स ए मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह बट बी मे बी 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर इथे याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू 0 पण येऊ शकते, पॉझिटिव्ह पण येऊ शकते. काही याच्यामध्ये आपण इथे पॉझिटिव्ह घेतली, काही मध्ये आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली आहे तर निगेटिव्ह पण येऊ शकते. तर ते त्यानुसार ते आपण पाहायचं. मात्र हे बेसिक फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे. तर हे झाले बेसिक कन्सेप्ट इंटिग्रेशनचे. आता जो इंटिग्रेशनचा अल्जेब्रा आहे, जे बेसिक रूल आहेत, बेसिक रूल म्हणजे कुठले तर जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. तर हेच रूल आपल्याला इथे पण पाहायचे आहे. त्यापैकी किती घ्यायचे, कारण ॲडिशन सबट्रॅक्शनचा तर आपल्याला पहिल्यांदाच घ्यायचा आहे. मल्टिप्लिकेशनचा इंटिग्रेशन बाय पार्टमध्ये म्हणजे तो आपल्याला समोरच्या 15 लेक्चरच्या नंतर तो येईल. म्हणजे जसं जसं येत जाईल तसं आपण ते शिकत जाऊ. तर आपण रूल पाहूया. रूल्स ऑफ इंटिग्रेशन, रूल्स ऑफ इंटिग्रेशन. आता पहिला आहे त्याला थेरम पण म्हणू शकतो आपण. थेरम इफ f of x and g of x are integrable function of x, then prove that integral f of x plus g of x bracket complete dx is equal to integral f of x dx plus integral g of x dx. या थेरमचं मीनिंग आहे की इंटिग्रेशन बाहेर आहे आणि फंक्शन ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे एकापेक्षा जास्त. ते 2 राहू शकतात, 3 राहू शकतात, 4 राहू शकतात. तर प्रत्येक फंक्शनला जे इंटिग्रेबल आहे त्या प्रत्येक फंक्शनला आपल्याला इंटिग्रेशन सेपरेट करता येते, असं या थेरमचं मीनिंग आहे. म्हणून आपण याचं प्रूफ पाहूया. हे सोपं प्रूफ आहे, केअरफुली लक्ष द्या. नाउ लेट इंटिग्रेबल f of x dx, या इंटिग्रल f of x dx ची व्हॅल्यू आपण कॅपिटल f of x प्लस c1 म्हणजे इंटिग्रल काढला आपण. काय इंटिग्रल f of x dx इक्वल टू g of x प्लस c. आता इथे f आणि g वेगवेगळे आहे म्हणून त्याकरता आपण f साठी कॅपिटल F घेऊ, g साठी कॅपिटल G घेणार. तर प्लस c1 अँड इंटिग्रल g of x dx इक्वल टू कॅपिटल gx प्लस c. ही व्हॅल्यू येते. इंटिग्रल f of x dx इक्वल टू कॅपिटल F of x प्लस c1 अँड इंटिग्रल g of x dx इक्वल टू कॅपिटल gx प्लस c2. नाउ बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, आता जेव्हा आपण लिहितो तेव्हा हे कशावरून लिहिलं आपण, d dx of g of x is equal to f of x. या दोन इक्वेशनला कंपेअर करा की याला डेरिव्हेटिव्ह लागली आहे इक्वल टू f of x, याला इंटिग्रेशन लागते तर याची डेरिव्हेटिव्ह कमी होते. याला इंटिग्रेशन लागलं तर याची डेरिव्हेटिव्ह कमी झाली. तर इथे आपण d dx of
जी ऑफ एक्स प्लस सी. याची डेरिव्हेटिव्ह कमी होती तर याला इंटिग्रेशन लागलं, याला इंटिग्रेशन लागलं त्याची डेरिव्हेटिव्ह कमी झाली. अगदी हाच कन्सेप्ट यूज करायचा आहे आपल्याला की याचं इंटिग्रेशन कमी होईल तर याला डेरिव्हेटिव्ह लागणार, म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी वन. अँड पुन्हा हाच कन्सेप्ट इथे यूज करा, याचं इंटिग्रेशन कमी होईल तर याला डेरिव्हेटिव्ह लागेल डी डी एक्स ऑफ कॅपिटल जी एक्स प्लस सी. बाय डेफिनेशन इथे तुम्ही रिझल्ट देऊ शकता बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, हा आपण इथे एक्सप्लेन केला. तर याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू आपण या दोन्ही याला. नाउ डी dx of f of x1 f of x plus c1 plus g of x plus c2 आपण हे कन्सिडर करतो. इथे दोन फंक्शन घेतले याच्यामध्ये तर आपण दोन्ही याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो बाय रूल ऑफ डिफरन्शिएशन. तर हे डी dx of capital F of x plus c1 plus d dx of capital G of x plus c2. याला आपण सॉल्व करून घेऊ. आता d dx of capital F of x plus c1 ची व्हॅल्यू पाहिजे तर d dx of capital F of x plus c1 ची व्हॅल्यू आहे f of x ही व्हॅल्यू आहे f of x प्लस d dx of capital G of x plus c2 ची व्हॅल्यू आहे स्मॉल g of x. बरोबर, इक्वेशन 1 इथे आपण यूज केलं. कशाची व्हॅल्यू आहे ही d dx of capital F of x plus c1 plus gx plus c2 याची व्हॅल्यू आहे. याला पुन्हा आपण इंटिग्रेशनची डेफिनेशन यूज करणार. याला डेरिव्हेटिव्ह आहे, हे फंक्शन आहे, मग याप्रमाणे आहे. तर या राईट हँड साइडला इंटिग्रेशन लागेल तर याची डेरिव्हेटिव्ह कमी होईल, मग याची डेरिव्हेटिव्ह कमी होईल तर याला इंटिग्रेशन लागेल f of x plus c1 plus g of x plus c2 is equal to याची डेरिव्हेटिव्ह कमी झाली याला इंटिग्रेशन लागेल f of x plus g of x. आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन यूज करतो तेव्हा त्याचा ऑपरेटर हा dx असलाच पाहिजे हे लक्षात घ्या. बट when f of x plus c1 f of x plus c1 is the value of integral f of x dx. g of x plus c2 is the value of integral g of x dx is equal to integral f of x plus integral g of x dx. इथे आपण याला इक्वेशन नंबर याला ये देऊन टाकू बाय इक्वेशन. आणि therefore साइड फक्त बदलवायचे आहे. इंटिग्रल f of x plus g of x dx इक्वल टू इंटिग्रल f of x dx प्लस इंटिग्रल g of x dx. आणि हा थेरम इथे याप्रमाणे प्रूफ झाला. हेन्स प्रूफ. आता हा झाला ऍडिशन मध्ये असतील फंक्शन. तर आता समजा इन केस सबट्रॅक्शन मध्ये असेल तर इथे सबट्रॅक्शन येईल. मग ही व्हॅल्यू जशी तशी ही व्हॅल्यू जशी तशी इथे पहा मायनस मायनस.
इथे ना मायनस मायनस, इथे हा मायनस येईल, हा मायनस, इथे हा मायनस येईल, हा मायनस, इथे मायनस येईल, तर इथे पण मायनस येईल. म्हणजे एकाच याच्यामध्ये आपण दोन थेरम प्रूव्ह केलेत की फंक्शन जर ॲडिशनच्या फॉर्ममध्ये असेल किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला इंटिग्रेशन सेपरेट करता येते. फॉर एक्झाम्पल याला कसं सेपरेट करणार आपण? फॉर एक्झाम्पल इंटिग्रल साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस ई रेज टू पॉवर एक्स. मी दोन फंक्शनच्या ऐवजी तीन फंक्शन घेतले. या थेरमनुसार याला मी मायनस घेतो म्हणजे दोन्ही थेरम कव्हर होत आहेत. इंटिग्रल साइन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रल कॉस एक्स डी एक्स मायनस इंटिग्रल ई रेज टू पॉवर एक्स डी एक्स. तर या थेरमचं मिनिंग आहे की फंक्शन जर ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला सगळ्याला इंटिग्रेशन सेपरेट करता येते. हे झाले दोन थेरम. आता यावरची आपण करोलरी पाहू. If f of x is an integrable function of x, then integral k into f of x dx is k integral f of x dx. या कॉर्नरीचं मिनिंग आहे की कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आणि फंक्शनचं इंटिग्रेशन काढायचं. प्रूफ सेम प्रूफ आहे. नाउ लेट इंटिग्रल f of x dx इक्वल टू कैपिटल f of x प्लस c. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन कमी होईल तर याला डेरिव्हेटिव्ह लागेल. म्हणजेच f of x इक्वल टू d dx ऑफ कैपिटल F of x प्लस c1. नाउ d dx ऑफ k इंटू कैपिटल F of x कन्सिडर करायचं. सीधे आपण d dx ऑफ f of x प्लस c1 प्लस g of x प्लस c2 कन्सिडर केलं तसे याप्रमाणे बाय रूल ऑफ डिफरन्शिएशन कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर कॉन्स्टंट आपण बाहेर घेतो आणि फंक्शनला डेरिव्हेटिव्ह यूज करतो. d dx ऑफ कैपिटल F of x that is d dx k into capital F of x k, but we know that here sorry plus c करून टाका इथे plus c plus c plus c is equal to k, but we know that d dx of capital F of x plus c is small f of x. या दोन्ही इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू बाय. आता याला आपण पुन्हा इंटिग्रेशनची डेफिनेशन लावणार. याची डेरिव्हेटिव्ह कमी होईल तर याला इंटिग्रेशन लागेल k इंटू कैपिटल F of x प्लस c. याची डेरिव्हेटिव्ह कमी झाली c1. याची डेरिव्हेटिव्ह कमी झाली तर याला इंटिग्रल लागेल इंटिग्रल k f of x dx. k f of x प्लस c ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे. इंटिग्रल f of x dx इज इक्वल टू इंटिग्रल k f of x dx बाय इक्वेशन 1 that is इंटिग्रल k f of x dx is equal to k is constant, take out common, integral f of x dx. तर ही करोलरी केव्हा यूज करायची? फॉर एक्झाम्पल इंटिग्रल 5 रेज टू पॉवर 6 स्क्वेअर x dx झालं असेल. 5 is constant, take out common, integral 6 square x dx, that is 5
x² चे इंटिग्रल होईल मध्ये tan x प्लस ओके 5 tan x प्लस c हा 5 कॉन्स्टंट बाहेर आहे, याला आपण बाहेर ठेवलं हे असेल. तर हा दोन थेरम आणि ही करोलरी आपल्याला आपण पाहिलं. आता याला यूज करताना तीनही दोन थेरम आणि करोलरी फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे यूज करणार आपण इंटिग्रल 5 e raised to power x minus sec square x plus 1 upon x dx. आता या तीनही करोलरी यामध्ये येऊन गेलेल्या आहेत. हिअर ब्रॅकेटच्या आतमध्ये फंक्शन कॉन्स्टंट इनटू फंक्शन आहे, इथे केवळ फंक्शन आहे, इथे फंक्शन आहे, ऍडिशन मध्ये आहे, सबट्रॅक्शन मध्ये आहे, कॉन्स्टंट इनटू फंक्शन आहे. तर आपण तीनही यूज करू शकतो. इंटिग्रल सेपरेट करा, 5 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन e raised to power x dx. पहिल्याला सेपरेट केलं मायनस इंटिग्रल sec square x dx प्लस 1 upon x dx. या थेरमनुसार आपण प्रत्येकाला इंटिग्रल सेपरेट केलं आणि इंटिग्रल काढलं 5 e raised to power x इंटिग्रल e raised to power x मायनस sec square चे इंटिग्रल tan x 1 upon x चे इंटिग्रल log x. मग पहिलं इंटिग्रेशन काढलं आपण, आपल्याला एक कॉन्स्टंट मिळणार c1. दुसरं इंटिग्रेशन काढलं, दुसरा कॉन्स्टंट मिळणार c2. तिसरं इंटिग्रेशन काढलं, तिसरा कॉन्स्टंट मिळणार आपल्याला c3. तर या तीन कॉन्स्टंटच्या ऐवजी नेहमी आता एकापेक्षा जास्त इंटिग्रेशन असेल तर त्याच्या दोन्हीच्या ऐवजी आपण एकच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन यूज करायचा. कारण असं समजा की h व्हॅल्यू 1 आहे, h व्हॅल्यू 2 आहे आणि h व्हॅल्यू 3 आहे. तर टोटल व्हॅल्यू किती आली 6. म्हणजे c ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट जरी 3 असेल तर त्याची आपण जर बेरीज केली तर आपल्याला एकच कॉन्स्टंट मिळतो. तर इथे आपण सगळे जर इंटिग्रेशन काढले तर एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहायचा. आता विद्यार्थी मित्रांनो, जे आपण हे बेसिक कन्सेप्ट पाहिले इंटिग्रेशनचे, हे आज घरी गेल्यानंतर सर्वांनी पाठ करून यायचं आहे उद्याच्या पिरियडला येत असताना, जेणेकरून इंटिग्रेशन समजण्याकरता तुम्हाला सोपं जाईल. आणि अतिशय सोपा युनिट आहे. इथे थेरम पहा तुम्ही इथेच घेतला, आपण इथेच ठेवलं, फक्त आपण केवळ इंटिग्रेशनची डेफिनेशन यूज केली. एकाला इंटिग्रेशन लागते तर दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह कमी होते. तोच कन्सेप्ट आपण यूज केला. त्याला वारंवार लिहून पहा, पाठ करा, लक्षात ठेवा, जेणेकरून नेक्स्ट पिरियडपासून तुम्हाला सगळ्यांना इंटिग्रेशन अतिशय सोपं जाईल. थँक्यू.